अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्या पाठीमागे बोलणाऱ्या लोकांना स्वामी मार्गानं उत्तर कसं द्यायचं? बघा, या जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक जी समोर येऊन बोलतात आणि दुसरी पाठीमागे बोलतात. समोर बोलणाऱ्यासोबत वाद घालता येतो, संवाद साधता येतो, पण पाठीमागे बोलणाऱ्यासोबत काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पण पडलाय ना? अशा वेळी त्या व्यक्तीबद्दल आपल्याला राग येतो, खूप वाईट वाटतं. आपल्या कामाची, प्रयत्नाची अवहेलना हे लोक का करतात बरं? असं का होतं? खरंच अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे? स्वामींच्या शिकवणीनुसार त्यांच्या मार्गावर चालून आपण अशा लोकांशी कसं वागावं याचंच मार्गदर्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. स्वामी म्हणजे साक्षात गुरुतत्व. ते केवळ एक देवता नाहीत, तर ते ज्ञानाचा, वैराग्याचा आणि समतेचा आदर्श आहेत. त्यांच्या जीवनातून आणि शिकवणीतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. त्यांचा मार्ग हा केवळ भक्तीचा नाही, तर तो आत्मउन्नती आणि व्यावहारिक जीवनात यशस्वी होण्याचाही आहे. बघा, आपल्याला काय करायचे? जेव्हा आपल्या पाठीमागं कोणी बोलतं तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया असते की त्या व्यक्तीवर राग काढणे किंवा तिला उत्तर देणे. पण स्वामी मार्ग आपल्याला शांत राहून आत्मपरीक्षण करायलाही शिकवत असतो. आपल्या पाठीमागे बोलणाऱ्यांची दोन कारणे असू शकतात. पहिलं म्हणजे त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य हे असू शकतं. आपण नकळत काहीतरी चूक केली असेल, ज्यामुळे त्यांना तसं वाटत असेल. दुसरं म्हणजे त्यांची बोलण्याची सवय तशी असेल. ते स्वभावानेच दुसऱ्याबद्दल वाईट बोलणारेसुद्धा असू शकतात. जर त्यांच्या बोलण्यात काही तथ्य असेल तर आपण शांतपणे विचार करावा आणि आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करावा. पण जर त्यांच्या बोलण्यात काहीच तथ्य नसेल तर आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकता. इथे तटस्थता खूप महत्त्वाची आहे. तटस्थ म्हणजे कोणत्याही भावनांच्या आहारी न जाता समोरच्या परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करणे. समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल काय बोलते यावर जास्त विचार न करता तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही तटस्थ राहता तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर तुमचा काहीच परिणाम होत नाही. तुम्ही तुमच्या मार्गावरून विचलित होऊ नका. सकारात्मक ऊर्जा घ्या. स्वामींच्या शिकवणीमध्ये सद्भावनेला खूप महत्त्व आहे. पाठीमागे बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात द्वेष निर्माण होणं स्वाभाविक आहे, पण द्वेषाने दोष वाढतो. त्यामुळं त्यांच्याबद्दल वाईट विचार करण्यापेक्षा त्यांच्यासाठी चांगली भावना ठेवा. त्यांच्याही आयुष्यात काहीतरी कमी असेल म्हणूनच ते दुसऱ्याबद्दल बोलतात ना, असा विचार करा. कदाचित ते असुरक्षित असतील किंवा त्यांच्यात काहीतरी आत्मविश्वासाची कमतरता असतात, त्यामुळे ते वाईट विचार करत असतात. त्यांचं भलं करो, त्यांना शांती मिळो असा विचार तुम्ही करा. तुम्ही दुसऱ्याशी चांगल्या भावना ठेवना, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या कामात आणि तुमच्या आयुष्यात यश घेऊन जाते. या सकारात्मक समोरच्या व्यक्तीच्यावर जो काही बोलतो ना त्याच्यावर आपला परिणाम होत नाही. तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या कामात मन लावून यश मिळवाल, तेव्हा आपोआपच त्यांचे बोलणे हे निरर्थक ठरेल. स्वामी मार्ग आपल्याला कर्म चांगलं करायला शिकवतो. फळाची अपेक्षा नका करू. पाठीमागे बोलणारे लोक तुमच्या कामावर आणि तुमच्या यशावर लक्ष ठेवून असतात. त्यामुळं त्यांना तुमचं यश भोगवत नाही. आपण त्यांच्या बोलण्यावर लक्ष न ठेवता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचं आहे. तुमचे काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत राहा. तुमच्या कामाची गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा तुमचे सर्वात मोठे उत्तर आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होता तेव्हा तुमच्या पाठीमागे बोलणाऱ्याची आपोआपच बोलतीही बंद होते. तुमचे यशच त्याच्या टीकेचं उत्तर असते, हे लक्षात ठेवा. आणि तेच तुम्हाला ज्ञान मार्गात पुढे घेऊन जाते. स्वामींच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे की खरी मोठी व्यक्ती ती आहे जी दुसऱ्याबद्दल चांगलं बोलते. बघा, दुसऱ्याबद्दल चांगलं बोलणं खूप मोठ्यांचं लक्षण आहे. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करते. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःच्या ज्ञानामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करा. रोज काहीतरी नवीन शिका. नवीन कौशल्य आत्मसात करा. जेव्हा तुम्ही ज्ञानी आणि कुशल बनता तेव्हा तुमच्याबद्दल बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो, हे लक्षात ठेवा. वैराग्य म्हणजे इतरांच्या बोलण्याचा किंवा त्यांच्या टीकेला तुमच्यावर काहीच परिणाम होऊ न देणे आहे. तुमची ओळख तुमच्या कामामुळे आणि तुमच्या स्वभावामुळे झाली पाहिजे, नाही की ती लोकांच्या मतामुळे.
जेव्हा तुम्ही या वैराग्याचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही इतरांच्या बोलण्यामुळे दुःखी होत नाही. तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने आणि तुमच्या मानसन्मानाने जगता. क्षमा आणि प्रेम हे स्वामींच्या शिकवणीत खूप महत्त्वाचे आहे. पाठीमागे बोलणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही रागावलात किंवा त्यांना उत्तर दिलं तर त्यात तुमचा वेळ आणि ऊर्जा जाते. त्यापेक्षा त्यांना क्षमा करा आणि त्यांच्यासाठी चांगली भावना ठेवा. क्षमा म्हणजे समोरच्या व्यक्तीनं केलेली चूक विसरून जाणे. क्षमा केल्याने तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेतून बाहेर येता आणि स्वतःला मुक्त करता. क्षमा करणे म्हणजे त्यांच्या बोलण्याला योग्य ठरवणे नाही, तर स्वतःच्या मनाला शांतता देणे हे आहे. जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही स्वतः त्यांच्या नकारात्मक विचारापासून दूर राहता. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणे. भले ते तुमच्या पाठीमागे बोलत असतील, पण त्यांच्याही काही मर्यादा असतील ज्यामुळे त्यांच्यावर प्रेम करा. त्यांचाही चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही प्रेम आणि क्षमा यांचा वापर करता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला एक वेगळी शांतता देता. थोडक्यात तुमच्या पाठीमागे बोलणाऱ्या लोकांना स्वामीच्या मार्गाने उत्तर देणे म्हणजे काय, तर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे आहे. तुमच्या यशाने त्यांना उत्तर देणे आहे आणि त्यांच्याबद्दल चांगली भावना ठेवणेसुद्धा आहे. हा मार्ग थोडा कठीण आहे, पण तोच खरा मार्ग आहे. हा मार्ग तुम्हाला शांतता, समाधान आणि आत्मिक आनंद देतो. तुम्ही तुमच्या कामात इतके यशस्वी होता की तुमच्या पाठीमागे बोलणाऱ्या लोकांनाही तुमच्या यशाची दखल घ्यावी लागते. हा मार्ग तुम्हाला तुमच्या आत्मसन्मानाची आणि तुमच्या आत्मविश्वासाची जाणीव करून देतो. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये शिल्पकार बनता आणि तुमच्या यशाची गाथा स्वतः लिहिता. त्यामुळे पाठीमागे बोलणाऱ्या लोकांमुळे निराश होऊ नका, तर स्वामी मार्गावर चला आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा द्या. तुमचे यशच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर असेल. सर्वात मोठं उत्तर म्हणजे काय, तर तुमचं यश, जे करून तुम्हाला पाठीमागे बोलणाऱ्या लोकांना उत्तर देऊन जाईल. त्यामुळं आजपासून लक्षात ठेवा, तुमच्या पाठीमागे बोलणाऱ्या लोकांना तुम्ही काही म्हणू नका. तुमच्या यशातून त्यांचं उत्तर द्या आणि त्यांना प्रेम आणि क्षमा या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या आपल्याला स्वामी मार्गात शिकवल्या जातात. या 2 गोष्टी ठेवा आणि तुम्ही सुद्धा स्वामीमय व्हा. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.